श्रीषाज रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण खूप टेस्टी आणि हेल्दी रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी आपण 3 मीडियम साईजची केळी घेतलेत। केळी आता आपण कट करून घेणार आहोत। छोट्या मुलांकरता खूपच हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर केळी आपली कट करून झालेत। त्यामध्ये आता आपण 1 चमचा कॉफी पावडर टाकून घेणार आहोत। आता यामध्ये आपण 2 अंडे घेतलेत। अंडे टाकून घेणार आहोत। अंड्यामुळे आपला केक छान असा फुलतो। तर मॅशरने याला आता आपण मिक्स करून घ्यायचे। तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर मिक्सरला सुद्धा वाटून घेतले तरी चालेल। तर बॅटर आपले मॅश करून झाले। तर यामध्ये आता आपण अर्धा कप दूध घेतले। दूध टाकायचे, परत मिक्सरने मिक्स करायचे। आता आपण 1 वाटी मैदा घेतलाय। गाळणीने गाळून थोडा थोडा करत मैदा आपण टाकून घ्यायचा आणि बॅटर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। त्यामुळे आपल्या बॅटरमध्ये गुठळ्या राहणार नाहीत। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे। तर यामध्ये आता 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, अर्धी वाटी वाटलेली साखर टाकून घ्यायची। बॅटर परत एकदा मिक्स करून घ्यायचे। तर आपले बॅटर तयार झाले। आता पॅनमध्ये आपण पॅनकेक बनवायला घ्यायचे। थोडे थोडे टाकून व्यवस्थित पसरून घ्यायचे। 5 मिनिटं झाकण ठेवायचे आणि दुसऱ्या बाजूने पण शेकून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपण सगळे पॅनकेक बनवून घेणार आहोत। तर एका बाउलमध्ये मिल्क पावडर 1 वाटी, थोडेसे पाणी टाकून मिक्स करून घेतले। तोपर्यंत आपण पॅनकेक बनवून घेऊयात एक एक करून। तर बॅटर आपले रेडी आहे। आता एका बाउलमध्ये आपण 200 ग्रॅम बटर घेतले। बटर आपण व्यवस्थित मॅश करून घ्यायचे बीटरने। बघू शकताय बटर व्यवस्थित मॅश करून झाले। यामध्ये आता आपण हे बॅटर घालून घेणार आहोत। परत एकदा आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत। तर मस्त असे आपले बॅटर मिक्स करून झाले आहे। 2 ते 3 मिनिट हे बॅटर मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। तर बॅटर आपले रेडी झाले आहे। आता आपण पॅनकेक ठेवून घेतलाय। आता ते बॅटर आपण त्याच्यावर व्यवस्थित पसरून घ्यायचे, जसे की आपण केक वरती कसे आयसिंग करतो तसे। क्रीम पेक्षा हे बॅटर खूप छान आणि हेल्दी आहे लहान मुलांकरता।
तर वरून एक पॅनकेक ठेवायचा. परत आपण वरून हे बॅटर पसरवून घ्यायचे. अशा प्रकारे सगळ्या लेयर्स आपण ठेवून वरून हे बॅटर लावून घ्यायचे. खूप छान रेसिपी आहे. रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपले बॅटर सगळ्या केकला लावून व्यवस्थित तयार झाले आहे. तर वरून आता आपण याच्यावरती तुटी फुटी टाकून घेऊया. बघू शकताय किती छान दिसते. तर रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.